विच्याते. सर्प व सर्पज्ञान याला एकच अधिष्ठान असण्याबद्दल शंका आणि समाधान. सर्पाला आणि सर्पज्ञानाला दोघांनाही अधिष्ठान आता एकच आहे असं सांगतात. म्हणजे इकडं बघा, आहे का, आतापर्यंत काय सांगितलं, सर्प बाहेर असतो म्हणून त्या सर्पाचं अधिष्ठान बाहेरच रज्जुपै चैतन्य आहे. ज्ञान आत असतं म्हणून ज्ञानाचं अधिष्ठान आतच साक्षी चैतन्य आहे. आता सद्गुरू सांगतात असं नाही, वेगवेगळं अधिष्ठान नाही. सर्पाचं अधिष्ठान वेगळं आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान असं वेगळं वेगळं नाही. मग दोघाचं अधिष्ठान एकच आहे. सर्पाचं जे अधिष्ठान तेच सर्पज्ञानाचंही अधिष्ठान, सर्पज्ञानाचं जे अधिष्ठान तेच सर्पाचंही अधिष्ठान, सर्पाचं आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान दोघाचंही अधिष्ठान एकच आहे असं तुला आता मी सांगतो असं गुरु म्हणतात. बघा, येत पावेतो म्हणजे इथपर्यंत भ्रमकाली. रामेश्वर इकडे बस, ह्याच्या बस, ह्याच्या मागं बस. इथपर्यंत भ्रमकाली सर्पाचं अधिष्ठान रज्जुपै चैतन्य. सर्पाचं अधिष्ठान काय सांगितलं? रज्जुपै चैतन्य. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरणोपैत साक्षी चैतन्य सांगितलं. सर्पाचं अधिष्ठान रज्जुपै चैतन्य बाहेर आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरणोपैत चैतन्य, त्यात साक्षी चैतन्य त्याला म्हणतात, त्यात आहे. अशी दोन भिन्न अधिष्ठानं सांगितली. म्हणजे सापाचं अधिष्ठान भिन्न आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान भिन्न सांगितलं. यासंबंधी पण फार वाद आहे, लईच वादावादी आहे का नाही. शंकांचं समाधान लई करत बसावं लागते. मग याकरता आता सर्प आणि त्याचं ज्ञान या दोघांना एक अधिष्ठान असं आहे असं मी तुला सांगतो. सर्पाचं अधिष्ठान आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान दोघाचं अधिष्ठान एकच आहे असं मी तुला आता सांगतोय. असं श्री गुरु म्हटल्यानंतर शिष्य म्हटला, महाराज तुम्ही असं कसं काय सांगता हो? दोघाचं अधिष्ठान एकच काय सांगता? दोघाचं अधिष्ठान एकच काय सांगता येईल? वेगळं सांगावं लागेल ना. कारण सर्प कुठं आहे? बाहेर आहे. बाहेर म्हणजे कुठं? घराच्या बाहेर का? हां, बाहेर म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर, रज्जू देशात. सर्प कुठं आहे? सर्प कुठं असतो? बाहेर असतो. बाहेर म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर असतो. कळतं आहे का? आणि ज्ञान कुठं असते? मग सर्पाचं असं नाही तर कशाचं असतं? ज्ञान कुठं असते? खिशात. कुठं? शरीराच्या आत अंतःकरणात असतं ना ज्ञान. बरोबर आहे की नाही? मग आता एक वस्तू आहे बाहेर आणि एक आहे आत, मग त्यांचं अधिष्ठान आत बाहेरच असेल का नाही? एका ठिकाणी एकच काय अधिष्ठान असेल? सर्पाचं अधिष्ठान बाहेरच मानावं लागेल आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान आतच मानावं लागेल. सर्पज्ञानाचं अधिष्ठान कुठं मानावं लागेल? आत मानावं लागेल. मग तुम्ही एक कसं काय सांगता? अशी काय केली शंका. अहो, दोघाचं अधिष्ठान एकच आहे असं कसं म्हणता येईल? कारण सर्प हा नेहमी पाहणाऱ्याच्या शरीराहून बाहेरच असणार. सर्प कुठं असतो? पाहणाऱ्याच्या बाहेर असतो का नाही शरीराहून. त्याला शरीराच्या आत कसं काय आणता येईल? सापाला साप कधी आत येतो काय? हां, साप आत येत नाही. त्याला बुद्धीमध्ये मानता येत नाही. बुद्धीमध्ये साप असतो असं काय आहे काय कधी? आणि बुद्धीतला साप जर बाहेर दिसत असेल तर मग ती आत्मख्याती तीच म्हणत होते ना, बुद्धी सगळ्या पदार्थ आकार धरतील. तुम्ही त्याचं खंडन केलं की ती आत्मख्यातीचं. हां, बुद्धीमध्ये त्याला मानता येत नाही. आणि जर तो सर्प बुद्धीत मानून मायेनं बाहेर दिसतो असं म्हणाल तुम्ही, तर ख्याती वर्णनामध्ये आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असं म्हणावं लागेल. आणि ते आत्मख्यातीत अयोग्य म्हणून तुम्ही सांगितलेली मागच. ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागं सांगितलेलं आहे. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही.
आणि शरीराच्या आत असणारं ज्ञान त्याला बाहेर काढता येत नाही. काढता येतं काय ज्ञान बाहेर? आता ह्याच्या डोसक्यात जे ज्ञान आहे काय कशाचं ज्ञान आहे बघावं, काढावं बाहेर, त्याला बघावं काढता येतं का? बाहेर काढून बघावं त्याचं ज्ञान. ज्ञान काय बाहेर काढता येत असते? सर्प बाहेर आहे, त्याला आत आणता येत नाही, आणि आत असलेलं सर्पाचं ज्ञान त्याला बाहेर काढता येत नाही. मग दोघांचं अधिष्ठान वेगवेगळं सांगावं लागेल का नाही? हां, तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही, आणि शरीराच्या आत असणारं ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. मग शरीराच्या आत मग ते ज्ञान प्रमात्याचं असो किंवा साक्षीचं असो, पण ते असणार कुठं? ते आतच असणार. मग असं असताना सर्प आणि त्याचं ज्ञान या दोघांचं अधिष्ठान तुम्ही एकच आहे असं कसं म्हणता? कसं म्हणता येईल तुम्हाला एक आहे? म्हणता येईल का? म्हणता येईल. शंका समजली का? ज्ञान आत आहे आणि सर्प बाहेर आहे, मग बाहेरच्या सापाचं अधिष्ठान बाहेरच सांगावं लागेल, आणि आतल्या ज्ञानाचं अधिष्ठान आतच सांगावं लागेल. ज्ञानाला बाहेर आणता येत नाही, सापाला आत आणता येत नाही, त्यामुळे ते बाहेरचं अधिष्ठान बाहेर आतलं आतच मानावं लागेल. मग तुम्ही दोघांचं अधिष्ठान एकच आहे कसं काय म्हणता? कसं म्हणता येईल तुम्हाला एक आहे? मग श्री गुरु सांगतात, हे बघे शिष्या, अरे बाबा, साप नाही आत आणता येत, दोरी पण नाही आत आणता येत. का आणता येते? बाहेरची कुठलीच वस्तू आत आणता येत नाही, पण काय आपली अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते का नाही? का ती पण नाही जात? आपली वृत्ती बाहेर जाते का नाही? जाती. कुठं जाती? जिथं रज्जू पडलेली असते तिथं जाती. आणि मग रज्जूच्या आकाराची होती, रज्जूच्या आकाराची झाली की तिथं अंधार असतो, त्यामुळे त्या रज्जूचं काही स्पष्ट ज्ञान होत नाही. इयम रज्जू हो असं विशेष ज्ञान होत नाही. मग फक्त तिथं ज्ञान होतं कसं? सामान्य ज्ञान होतं, किंचित अस्ति, हे का नाही? इदम किंचित अस्ति, हे काहीतरी आहे असं सामान्य ज्ञान होतं. इदम रूपानं ज्ञान होतं. इदम हे काहीतरी आहे अशा प्रकारचं सामान्य ज्ञान होतं. म्हणजे इदम आकार वृत्तीला प्राप्त होतो बाहेर. कसा आकार प्राप्त होतो? त्या रज्जूच्या आकाराची वृत्ती झाली अंतःकरणाची बाहेर जाऊन की तिथं तिला त्या रज्जूचं जे ज्ञान व्हायला लागलं त्या वृत्तीमध्ये कसं? इदम हे काहीतरी आहे असा आकार प्राप्त व्हायला लागला वृत्तीला. मग हे काहीतरी आहे असा जो इदम आकार वृत्तीला प्राप्त व्हायला लागला, तो इदम आकार कुठे आहे? आत आहे का बाहेर आहे? तो कुठं आहे? बाहेर आहे का नाही? जिथं रज्जू आहे तिथंच आहे का नाही? रज्जूच्याच आकाराची वृत्ती होऊन इदम आकार वृत्तीला प्राप्त झाला. लक्षामध्ये रज्जूच्या आकाराची वृत्ती झाली आणि इदम आकार वृत्तीला प्राप्त झाला. इदम आकार हे काहीतरी आहे असा वृत्तीला आकार प्राप्त झाला. मग हा जो वृत्तीचा आकार इदम रूपाचा, कसा? इदम रूपाचा, मग ती वृत्ती बाहेर आहे. आणि मग त्या वृत्तीला अधिष्ठान जे चैतन्य आहे का, त्या वृत्तीला अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य म्हणतात. कारण वृत्ती अंतःकरणाची आहे. वृत्ती कशाची आहे? अंतःकरणाची वृत्ती. अंतःकरण आणि अंतःकरण वृत्ती याला अधिष्ठान असणारं चैतन्य त्याला काय म्हणतात? साक्षी म्हणत असतात. आणि ते इदम वृत्ती असणार तर कसली वृत्ती असो, वृत्ती म्हटलं की ते वृत्तीला अधिष्ठान चैतन्य म्हणजे काय? साक्षी चैतन्य. मग इदम आकार वृत्ती जी आहे त्या वृत्तीला अधिष्ठान जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य. आणि त्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, साक्षी चैतन्य बाहेर आहे, रज्जुदेशातच आहे. इदम आकार वृत्तीला अधिष्ठान चैतन्य येते. कसल्या वृत्तीला? इदम आकार झालेली वृत्ती, त्या इदम आकार वृत्तीला अधिष्ठान चैतन्य. आणि त्या चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, त्या अविद्येमध्ये असणारा तमोगुण, त्या तमोगुणापासून सर्प उत्पन्न होतो. आणि त्याच अविद्येमध्ये असणारा जो सत्वगुण, त्या सत्वगुणापासून सर्पज्ञान होतं. कळलं का? मग मला सांगा आता,
इदम आकार वृत्तीला अधिष्ठान असणाऱ्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येमध्ये जो तमोगुण, त्या तमोगुणापासून जर सर्प होत असेल आणि त्याच अविद्येच्या सत्वगुणापासून जर ज्ञान होत असेल, सर्पज्ञान उत्पन्न होत असेल, म्हणजे सर्प आणि सर्पज्ञान साक्षी चैतन्याच्या आश्रित अविद्येचे जर परिणाम असतील तर मग त्या सर्पाला आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान एकच साक्षी चैतन्य आहे का वेगवेगळं आहे? कोण आहे? कोण आहे? साक्षी चैतन्यच अधिष्ठान आहे सर्पालाही आणि सर्पज्ञानालाही. सर्पज्ञानालाही अधिष्ठान साक्षीच आणि सर्पालाही अधिष्ठान साक्षीच. समजलं का? बाहेरचा साप आत येत नाही, बाहेरचं ज्ञान म्हणजे आतलं ज्ञान बाहेर जात नाही असं शिष्यानं म्हटलं होतं. पण गुरु म्हणतात अरे बाबा रज्जू आत येत नाही, सर्प आत येत नाही, पण अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते का नाही? आणि अंतःकरणाची वृत्ती रज्जू देशापर्यंत गेल्यानंतर, रज्जूच्या आकाराची झाल्यानंतर त्या रज्जूचं सामान्य ज्ञान होतं, इदम रूपानं ज्ञान होतं, वृत्तीला इदम आकार प्राप्त होतो. आणि इदम आकार प्राप्त झाल्यानंतर त्या इदम आकाराला प्राप्त झालेली जी वृत्ती, त्या वृत्तीला अधिष्ठान जे चैतन्य ते साक्षी चैतन्यच आहे. कारण वृत्तीला अधिष्ठान जे चैतन्य त्याला काय म्हणतात? साक्षी म्हणतात. ते साक्षी चैतन्य आहे, ते बाहेर आहे. आणि त्या चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, त्या अविद्येमध्ये असणारा तमोगुण तो सर्पाचा आकार धारण करतो आणि त्याच अविद्येमध्ये असणारा जो सत्वगुण तो ज्ञानाचा आकार धारण करतो. म्हणजे त्या सापाला आणि सर्पज्ञानाला, सर्पाला आणि सर्पज्ञानाला उपादान कारण आहे साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या आणि अधिष्ठान आहे साक्षी चैतन्य. सर्पाचं जे अधिष्ठान आहे तेच सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे, सर्पज्ञानाचं जे अधिष्ठान आहे तेच सर्पाचं अधिष्ठान आहे. म्हणजे सर्पाचं आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान एक साक्षी चैतन्यचं आहे. कळलं का नाही? कळलं? कळलं का नाही? कळलं नाही? कळलं? तो काय म्हणतो होता? एकच काय म्हणतो होता ना अधिष्ठान चैतन्य. कळलं का? एकच आहे ती. बघा, सर्प आणि त्याचं ज्ञान याला एकच अधिष्ठान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण रज्जू किंवा सर्प शरीराच्या आत येत नसला तरी अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूजवळ जाते, हे निश्चित आहे. तेथे गेल्यावर म्हणजे वृत्ती तिथं रज्जू देशात गेल्यावर प्रथम रज्जूचं इदम असं सामान्य ज्ञान होतं. कसं ज्ञान होतं? इदम असं ज्ञान होतं. आणि त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीला जे चैतन्य अधिष्ठान आहे, कळलं का? जी इदमाकार वृत्ती आहे तिला जे अधिष्ठान चैतन्य आहे तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे. आणि त्या इदमाकार अंतःकरण वृत्ती उपरित साक्षी चैतन्य असलेली जी अविद्या आहे, कळलं का? ती जी इदमाकार वृत्ती, त्या इदमाकार वृत्तीला अधिष्ठान जे चैतन्य, अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य असलेली जी अविद्या, तीच सर्प आणि त्याचं ज्ञान या दोन्ही रूपानं परिणामाला प्राप्त होते. ती अविद्या, साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या, तीच सर्पाच्या रूपानं, तीच सर्पज्ञानाच्या रूपानं काय होते? परिणामाला प्राप्त होते. त्या अविद्येतील तमोगुण सर्पाचं उपादान कारण आहे आणि सत्वगुण सर्पज्ञानाचं उपादान कारण आहे. वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेलेली आहे म्हणून वृत्ती उपहित चैतन्यही बाहेर आहे. कळलं का? वृत्ती बाहेर गेली म्हणून वृत्ती उपहित चैतन्यसुद्धा कुठे आहे? बाहेर आहेच आहे. जितकं अंतःकरणाचं स्वरूप तितकं साक्षीचं स्वरूप असतं. कारण अंतःकरण किंवा त्याची वृत्ती याला जे अधिष्ठान चैतन्य त्याला साक्षी ही संज्ञा आहे. कळलं का? चैतन्य सर्वत्र आहेच आहे. अंतःकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे म्हणून वृत्ती उपहित चैतन्यही बाहेर आहे. कळलं का? अंतःकरण वृत्ती बाहेर गेली म्हणून त्या वृत्ती उपहित चैतन्यसुद्धा रज्जू देशामध्ये बाहेर आहेच आहे. त्यामुळं ते सर्पाचाही आश्रय आहे आणि ज्ञानाचासुद्धा काय आहे? आश्रय आहेच आहे. याप्रमाणे आत्मख्याती न मानतासुद्धा, आत्मख्याती नाही मानली, आत्मख्याती न मानतासुद्धा साक्षी चैतन्य सर्प व त्याच्या ज्ञानाला काय आहे? अधिष्ठान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि नंतर ऐका, आता नंतर जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं, ऐका, रज्जूचं ज्ञान होतं का नाही, मग रज्जूच्या ज्ञान होतं त्यावेळेला रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान असतंच, व्हावंच लागतं तरच रज्जूचं ज्ञान होईल.
आणि रज्जू उपही जे चैतन्य आहे तेच इदमाकार वृत्ती उपही चैतन्य आहे. कारण वृत्ती तिथंच आहे ना, ती इदमाकार वृत्ती कुठे आहे? रज्जू देशातच आहे. कळतंय का? वृत्ती आणि अंतःकरणाची वृत्ती आणि रज्जू एका देशात आल्या की त्या दोन्ही एकरूप होतात आणि त्या एकरूप झाल्या की रज्जू उपही चैतन्य आणि इदमाकार वृत्ती उपही चैतन्य एक आहेच, चैतन्य ती एकच आहे. आणि मग रज्जूच्या ज्ञानकाळी रज्जू उपही चैतन्य ज्ञातच असते आणि ती रज्जू उपही चैतन्य म्हणजेच त्याच काळामध्ये ती इदमाकार वृत्ती उपही चैतन्य आहे. लक्षात आलं का? इदमाकार वृत्ती उपही चैतन्य आणि रज्जू उपही चैतन्य वेगळं आहे का? नाही. मग रज्जूच्या ज्ञानकाळी ते इदमाकार वृत्ती उपही चैतन्य ते सुद्धा काय आहे? ज्ञातच आहे. म्हणजे साक्षी चैतन्य त्या काळात काय आहे? ज्ञातच आहे. म्हणजे रज्जू ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला साक्षी चैतन्याचं ज्ञान असतं आणि साक्षी चैतन्याचं ज्ञान झालं म्हणजे रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होऊन जाते अधिष्ठानाच्या ज्ञानानं. नाही कळलं का? बघा, हां, तर दोघांचं अधिष्ठान एकच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि नंतर जेव्हा रज्जूचं प्रत्यक्ष ज्ञान होतं तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपादेभेदामुळं भिन्न असलेलं अधिष्ठान चैतन्य एक होतं. म्हणून रज्जू ज्ञानानं सर्प व त्या ज्ञानाची काय होते? सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती अशा प्रकारची होऊन जाते. शिवाय अजून एक असं आहे काय, आता इकडं बघा, आता दोघांचं अधिष्ठान वेगवेगळं मानताच येत नाही. सर्पाला अधिष्ठान, ऐका, सर्पाला सुद्धा अधिष्ठान साक्षी चैतन्यच मानावं लागतं. रज्जू उपही चैतन्य मानताच येत नाही. कसं मानता येत नाही तुम्हाला आता एक उदाहरण सांगतात. आता 10 माणसं निघालेली आहेत रस्त्याने, रस्त्यात दोरी पडलेली आहे. 10 माणसं निघालेली आहेत आणि 10 माणसं चाललेली असताना रस्त्यात दोरी पडलेली आहे आणि रस्त्यात दोरी पडलेली असताना त्या दोरीवर 10 जणांना भ्रम झाला. कुणाला सापाचा भ्रम झाला, कुणाला माळा पडली असा भ्रम झाला, कुणाला तिथं पाणी सांडले असा भ्रम झाला, कुणाला जमिनीला भेग पडली असा भ्रम झाला, कुणाला कशाचा, कुणाला काठी पडली वाटलं, कुणाला दंडाचा, कुणाला माले, कशाच वेगवेगळे तिथं काय झाले? भ्रम झाले. 10 जणाला 10 प्रकारचा भ्रम झाला. आलं का लक्षामध्ये? हां, काय झालं? 10 जणाला 10 प्रकारचा भ्रम झाला. आता त्या भ्रमाला म्हणजे त्या माळेला, त्या दंडाला, त्या भूरेशाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपही चैतन्य. आणि रज्जू उपही चैतन्य आश्रित अविद्या उपादान कारण आहे आणि त्या अविद्येपासून रज्जू उपही चैतन्य आश्रित अविद्येपासून हे सगळे पदार्थ निर्माण झाले असंच म्हणावं लागेल ना. रज्जू उपही चैतन्य अधिष्ठान मानल्यावर हां, समजते का? हां, मग आता रज्जू उपही चैतन्य आश्रित अविद्येचे परिणाम हे सगळे पदार्थ म्हणल्यानंतर मग रज्जू उपही चैतन्य आश्रित असणारी अविद्या, त्या अविद्येपासून निर्माण झालेले हे सगळे पदार्थ सगळ्याला दिसायला पाहिजेत, 10 जणांना दिसायला पाहिजेत. ते निर्माण कोणी केले? त्या अविद्येनं. रज्जू उपही चैतन्य आश्रित अविद्येने निर्माण केलेले पदार्थ आहेत. साप तिनंच निर्माण केला, दंड तिनंच निर्माण केला, माला तिनंच निर्माण केली, भूरेषा तिनंच निर्माण केली, जलधारा तिनंच निर्माण केली, असे हे सगळे भ्रम तिनंच निर्माण केले. तर मग तिनंच जर निर्माण केलेले हे भ्रम आहेत, लक्षात येऊ लागलं का? तर मग 10 जणाला ते भ्रम दिसायला पाहिजेत. 10 जणाला तो साप दिसला पाहिजे, 10 जणाला भूरेषा दिसली पाहिजे, 10 जणाला तो दंड दिसला पाहिजे, 10 जणाला पुष्पमाला दिसली पाहिजे. पण 10 जणाला दिसतात का? दिसत नाहीत. ही एक अडचण येते. आणि दुसरी गोष्ट, एका पुरुषानं दोरीचं ज्ञान करून घेतल्यानंतर दोरीचं ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला अधिष्ठानाचं ज्ञान होतं आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अधिष्ठानाच्या आश्रित असलेलं अज्ञान जातं. मग रज्जू उपही चैतन्य आश्रित असलेलं अज्ञान एकानं घालवलं, बाकीचे ते भ्रम आपोआप निवृत्त व्हायला पाहिजेत, बाकीच्यांना भ्रम दिसायला नाही पाहिजेत. पण तसं होतं का? तसं होत नाही. ज्याला दोरीचं ज्ञान झालं त्याचाच फक्त बुद्धीतला तो भ्रम जातो. ज्याला सापाचा भ्रम झाला आहे आणि त्याला दोरीचं ज्ञान सापाचा भ्रम जातो, बाकीच्याला भ्रम तसेच असतात. बाकीच्याला तशीच भूरेषा दिसते, तसाच दंड दिसतो, तशीच माला दिसत नाही का? दिसत राहते. मग याची संगती कशी लावायची? संगती लावता येत नाही. जर रज्जू उपही चैतन्य अधिष्ठान मानलं तर मग संगती मानता येत
नाही. लक्षात आलं का? मग काय म्हणायचं? मग इदम आकार वृत्ती उपहित चैतन्य अधिष्ठान मानावं लागतं. त्या पदार्थाचंही आणि पदार्थ ज्ञानाचंही अधिष्ठान काय म्हणावं लागतं? इदम आकार वृत्ती उपहित चैतन्य मानावं लागतं. 10 जण निघाले आणि 10 जणाला दोरी पडलेले असताना दोरीचं इदम आकाराचं ज्ञान झालं. 10 जणाची इदम आकार वृत्ती झाली आणि 10 जणाची इदम आकार वृत्ती निर्माण होऊन त्या इदम आकार वृत्ती उपहित जे चैतन्य आहे त्या चैतन्य आश्रित अविद्या, त्या अविद्येपासून 10 प्रकारचे भ्रम निर्माण झाले आणि त्यांना प्रतीतीला यायला लागले. लक्षात आलं का? मग एकाला दोरीचं ज्ञान झालं की दोरीचं ज्ञान झाल्यानंतर ज्याला दोरीचं ज्ञान झालं त्याला ती दोरीच्या ज्ञानाने इदम आकार वृत्ती उपहित चैतन्याचं ज्ञान होईल का नाही? कारण रज्जुपय चैतन्य आणि इदम आकार वृत्ती उपहित चैतन्य एकच आहे ना. म्हणून त्याला काय होईल? इदम आकार वृत्ती उपहित चैतन्य आश्रित अविद्येनं निर्माण केलेला भ्रम निवृत्त होईल. दुसऱ्याचा होत नाही. का होत नाही? कारण दुसऱ्याचा होत नाही त्याचं कारण असं आहे की त्याची इदम आकार वृत्ती वेगळी आहे, ह्याची इदम आकार वृत्ती वेगळी आहे. याच्या इदम आकार वृत्ती उपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येपासून काय झाला? सर्प निर्माण झालेला आहे. लक्षात आलं का? म्हणजे याच्या इदम आकार वृत्ती उपहित चैतन्याश्रित जी अविद्या त्या अविद्येपासून तो भ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याचा भ्रम त्याच्या इदम आकार वृत्ती उपहित चैतन्याश्रित अविद्येपासून निर्माण झालेला आहे. लक्षात आलं का? हां, बघा आता. शिवाय असं की एकाच रज्जूवर 10 पुरुषांना सर्प, दंड, माला, भुरिशा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात किंवा सर्वांना सर्पच दिसतो आणि नंतर त्यापैकी ज्या पुरुषाला रज्जूचा साक्षात्कार होतो त्याच्याच अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या कल्पित सर्पाची काय होते? निवृत्ती होते. इतरांना दिसणाऱ्या पदार्थाची निवृत्ती होत नाही. जर रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्या सर्वांना दिसणाऱ्या पदार्थांना कारण म्हणावे तर सर्व पदार्थ सर्वांना प्रतीत झाले पाहिजेत. शिवाय एका पुरुषाच्या प्रयत्नानं त्या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचं कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्न वाचून ते काय झाले पाहिजेत? निवृत्त झाले पाहिजेत. पण तसं तर होत नाही. म्हणून इदम आकार अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य आश्रित अविद्येचं कार्य सर्प आणि त्याचं ज्ञान हे सिद्ध होतं. कळलं का? याला उदाहरण असं आहे, भिंतीवरील चित्रातील सर्प 10 पुरुष पाहतात का नाही? भिंतीवर चित्र काढलं सर्पाचं, मग 10 जण पाहायला लागले. 10 जणांना सर्प दिसतो का नाही? आणि तो सर्प पुसून टाकल्यानंतर किती जणाला दिसतो? कुणालाच दिसत नाही. त्यापैकी एकानं जो सर्प पुसून टाकला तर 10 पुरुषांना तो दिसत नाही. आणि रज्जू सर्पस्थली तर ज्याच्या ठिकाणी अविद्येचा नाश होईल त्यासच तो सर्प दिसेनासा होतो, इतरांना दिसत असतोच, आहे का नाही? यावरून रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्प न मानता, ऐकलं का? रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येचा सर्प परिणाम मानायचाच नाही. मग साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचाच मानणं कसं जास्त संयुक्तिक आहे. आणि तसंच स्वप्न पदार्थाचं आणि त्याच्या ज्ञानाचं अंतःकरण उपहित साक्षी चैतन्यच काय आहे? अधिष्ठान आहे. स्वप्नात दिसणारे पदार्थ आणि स्वप्नातल्या पदार्थाचं होणारं ज्ञान त्याही पदार्थाचं अधिष्ठान आणि त्या स्वप्नातल्या ज्ञानाचं अधिष्ठान काय आहे? साक्षी चैतन्यच आहे. अशा रीतीनं साक्षी चैतन्य आश्रित असणारी स्वतःहून विलक्षण जी अविद्या तिचा परिणाम सर्प आणि सर्पाचं ज्ञान होतं आणि हे अनिर्वचनीयच आहेत. कळलं का? सर्प आणि सर्पज्ञानसुद्धा कसे आहेत? म्हणजे साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या अनिर्वचनीय, त्या अविद्येपासून निर्माण होणारे सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे सुद्धा कसे? अनिर्वचनीयच. अशा रीतीनं अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती येते आणि तिचं कथन केलं जातं, तिला अनिर्वचनीय ख्याती असं म्हणतात. अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती आणि जशी प्रतीती आली तसंच तिचं कथन, याला अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. येतपर्यंत म्हणजे येतपर्यंत अनिर्वचनीय ख्यातीचं वर्णन झालं. आता विषयाचा खुलासा करण्याकरता शिष्य पुन्हा काय करतो? शंका करतो. बजाले की ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदा विठ्ठल. काही शंका कोणाला?